प्रेक्षकांनो, पिंकीचा विजय असो या मालिकेत त्यांनी आज जरा बरं दाखवलंय। पिंकी म्हणत असते युवराजला की काय हो धनी, मागच्या वर्षी पण आपण सोबत साजरी नाही केली होळी, आता पण तुम्ही त्या वर्कशॉपला चालले। युवराज म्हणतो तुम्ही म्हणत असाल तर थांबतो, नंतर अटेंड करतो वर्कशॉप कधीतरी। पिंकी म्हणते नाही नाही धनी, किती मोठं वर्कशॉप आहे ते, इंडियातले खूप लोक येणार आहे ना तिथे, नाही तुम्ही जा, होळी काय आपण पुढच्या वर्षी करू ना। मी सहज बोलले होते धनी तुम्हाला, पण हे वर्कशॉप ते महत्वाचं आहे। युवराज म्हणतो पण तुमची सेफ्टी पण महत्वाची आहे कारभारीन। तेव्हा पिंकी म्हणते माझ्या सेफ्टीला काय, मला काय धाड भरली आहे। युवराज म्हणतो तुम्हाला नाही धाड भरली, पण त्या दोन मगरी आहेत ना तुम्हाला गिळायला आजूबाजूला, एकीकडे आमच्या आईसाहेब आणि एकीकडे तर सुरेखा मावशी। पिंकी म्हणते आईसाहेबांना काही बोलू नका उगाचच। युवराज म्हणतो हा तसं आईसाहेब काही टोकाचं करणार नाही, पण सुरेखा मावशीचं काय सांगावं। तेव्हा पिंकी म्हणते हो सुरेखा मावशीचं काही सांगता येत नाही म्हणा। युवराज म्हणतो स्वतः एवढं समज करणार नाही सुरेखा मावशी, पण त्यांना कोण मदत करतंय याचा अंदाज आहे आम्हाला। तुम्हाला इरीत बी सुरेखा मावशीनेच ढकललंय आणि तुम्हाला बांधलं होतं ना हतकडी, तो प्रकार सुरेखा मावशीनेच केलाय। पिंकी म्हणत असते धनी तुम्ही काळजी करू नका, मी माझी काळजी घेईल, तुम्ही ना असे निर्धास्त होऊन जा तिकडे वर्कशॉपला। मला ना तुम्हाला मोठा फेमस शेफ झालेलं बघायचंय, तुमचं तेच स्वप्न आहे ना धनी। पिंकी आता जाताना आधी युवराजला कलर लावते, हॅपी होली म्हणते आणि म्हणते रंगपंचमीच्या खूप शुभेच्छा। युवराज सुद्धा तिला लाडाने कलर लावतो, दोघं पण एकमेकांना प्रेमाने रंग लावतात आणि युवराज पिंकीला जाताना म्हणतो काळजी घ्या स्वतःची। आणि मग पिंकी त्याला म्हणते धनी हा डब्बा केलाय तुमच्यासाठी मी, आणि युवराज डब्बा घेऊन मग निघून जातो। तो मुंबईला गेलाय प्रेक्षकांनो, कसलं तरी वर्कशॉप आहे बेकिंगचं, मे बी बहुतेक असेल सुट्टी असो। पिंकीला युवराज गेल्यानंतर काही करमे ना। आता इकडे आपण बघतोय सुशीलाबाई रात्री सुरेखाला म्हणतात काय गे सुरेखा, लक्षात आहे ना उद्या होळी येते। तेव्हा सुरेखा म्हणते हो ग तायडे, लक्षात आहे माझ्या। सुरेखा म्हणते अगं तायडे उद्या तर आपल्या आयुष्यात आनंदाचे रंग येणार आहेत ना, विसरलीस का तू। तेव्हा सुशीलाबाई म्हणतात तेच सांगायला तुला बोलवलंय मी, तू जे सगळे प्लॅनिंग फ्लॉप होतात आणि मी काही तुझ्या प्लॅनमध्ये सामील होणार नाहीये, बस झाला आता तुझे प्लॅन बिन, मी काही तुझ्या प्लॅनमध्ये नाहीये। लगेच सुरेखा म्हणते तू आधीच कच खाणार का तायडे, अगं ही पिंकी या घरातून जाऊ नये ना असंच तुला वाटतं बहुतेक। आता सुशीलाबाई म्हणतात तू काय प्लॅनिंग करणार आहे ते तर सांग मला, तू जवळ तुझा प्लॅन सांगत नाही तवर मी तुझी साथ देणार नाही। तेवढ्यात तिथे हा धनंजय फोनवर बोलत बोलत येतो, हो हो उद्या वाड्यावर या, बापूसाहेब पण असणारच आहे, त्यांनीच तुम्हाला निमंत्रण पाठवलंय। आता फोन ठेवतो तो, मग सुशीलाबाईंना विचारतो काय हो सासूबाई तुम्ही जागे आहेत का अजून। सुशीलाबाई म्हणतात हा ते जरा तहान लागली म्हणून पाणी प्यायला उठले होते। काय काय कोणाशी बोलत होता तुम्ही। धनंजय म्हणतो मी त्या उद्योजकांशी बोलत होतो, अहो ते सगळे येणार आहेत उद्या होळी खेळायला, आणि आनंदाची बातमी म्हणजे उद्या बापूसाहेब असणार आहेत सरकारवाड्यावर होळी खेळण्यासाठी। आता सासूबाई रंगपंचमीच्या तयारीला लागा, आणि रंगपंचमी जोरदार झाली पाहिजे बरं का यावर्षी। आता सुशीलाबाई म्हणतात हो होणार होणार जोरदार होणार। धनंजय म्हणतो झोपा आता सासूबाई। तेव्हा सुशीलाबाई म्हणतात हा हा तुम्ही बी झोपा, मी पण झोपतेच आहे। आता ही सुरेखा म्हणते हो जावाई बापू उद्याची रंगपंचमी जोरदारच होणार आहे। अगं तायडे सरकारवाड्यावरती उद्या साहेब पण येणार आहे, त्यामुळे आता आपल्या प्लॅनला जास्ती पाठिंबा मिळेल। सरकार असले की टेन्शनच नसतं बघ। सुशीलाबाई म्हणतात अजून काही तू तुझा प्लॅन सांगितलं नाहीच मला। सुरेखा म्हणते तायडे आपण इथे नाही बोलू शकत, आपण मध्ये जाऊन बोलूया चल। इकडे पिंकी खेळण्याशी खेळत असते आणि म्हणत असते धनी तुम्हाला वाटत असेल की मला बाळ नकोय, पण तसं काही नाही हो, मला पण बाळ हवंय, म्हणून तर ते व्रत केलं ना मी, पण तुम्ही असे माझ्यापासून लांब लांब राहिलात तर कसं होणार सगळं, असे मला एकटीला का सोडून गेलात तुम्ही। आता पिंकी मनाशी बडबड करते, हे बघून तिथे छबी येते आणि म्हणते काय ग एवढी आठवण येत होती तर कशाला जाऊ दिलंस युवराजला, मग थांब त्याला फोनच करते मी आता। त्याला पण ना अक्कलच नाहीये, ही काय वेळ आहे का वर्कशॉप वगैरे अटेंड करायची, बाकीच्यांचं सोड पण युवराजला ना अजिबात परवाच नाही बघ तुझी। हे काय ग पिंकी अशा खेळण्या जमा करून कुठे मुलं होतात का, या युवराजने तुला वेळ नको का द्यायला, थांब मी त्याला फोनच करते। पिंकी म्हणते नको नको छबीताई ऐका ना माझं, अहो त्यांची जायची इच्छाच नव्हती, त्यांची म्हणजे खरंच इच्छा नव्हती हो, मीच म्हणाले त्यांना तुम्ही जा, त्यांना स्वतःचं रेस्टॉरंट सुरू करायचं आहे ना, शेवटी स्वप्न आहे त्यांचं। आता छबी म्हणते धन्य आहे बाई तू, बरं झोप तू आता, मी पण झोपायला जाते, उद्या रंग खेळायचा आहे ना आपल्याला, आणि हा तुझ्या गालावरचा गुलाबी रंग असाच राहू दे, पुसू नकोस। छबी असं म्हणून निघून गेली। आता पिंकी लाजत असते। आता इकडे सुरेखा आणि सुशीला एका अडगळीच्या खोलीत बोलत असतात। सुरेखा म्हणते आता युवराज इथे नाहीये, या गोष्टीचा फायदा घ्यायचा आपण रंगपंचमीच्या दिवशी। सुशीला म्हणते हे बघ या घातपातामध्ये मी काही सामील होणार नाहीये बाई, टोकाची भूमिका मला काही घेणं जमणार नाही। सुरेखा म्हणते काय ग तायडे कच्चा लिंबू निघालीस तू, अगं ही ब्याद या घरातून जावं असं वाटतं ना तुला। सुशीलाबाई म्हणतात वाटतं का बाई मला, मग सुरेखा लगेच म्हणते झालं तर मग, अगं तू जा म्हणलं की ती या घरातून जाणार आहे का, सासूबाई तुम्हाला नकोय मी चालली जाते घरातून, असं होणार आहे का, नाही ना।
अगं ती पिंकी काही हे घर सोडून जायची नाही, तिला जर या घरातून काढायचं असेल ना तर तिला या जगातून घालवावी लागेल ग. सुशीलाबाई म्हणतात नाही पण हे असं मला काही पटणार नाही. सुरेखा म्हणते अगं तुला कुठे काय करायचंय तायडे, सगळं काही मीच करणार आहे. हे बघ तायडे, उद्या काय करायचं आपण, सरकारसनी पहिल्यांदा कोण रंग लावल यावरनं आपण दोघींनी भांडायचं, म्हणजे खोटं खोटं भांडायचं. पिंकीला वाटेल आपण दोघी भांडतोय, आपली युती आहे हे तिच्या लक्षात नाही आलं पाहिजे. पण माझ्या डोक्यात एक वेगळाच प्लॅन आहे. सुशीलाबाई म्हणतात सांग ना मग नेमका काय प्लॅन आहे तो. मग सुरेखा सांगते उद्या सगळेजण बाहेर रंग खेळत असताना पिंकीला मी त्याच वेळेला भांग पाजणार आणि तू त्या पिंकीला त्याच वेळेला युवराजच्या खोलीत घेऊन जायचं. पुढे काय करायचं त्यानंतर मी बघून घेईल की, तू कशाला टेन्शन घेते. सुशीलाबाई म्हणतात ठीक आहे करण मी सगळं, पण माझ्यावर कुठलंच आळ येऊ देऊ नकोस म्हणजे झालं. सुरेखा म्हणते अगं बहीण आहे मी तुझी, कशी काय आळ येऊ देईल मी तुझ्यावरती, मी सोडवीन ना तुला. बरं तू एक काम कर, तू कोणाला ओळखू येऊ नये म्हणून तू तुझ्या चेहऱ्याला रंग लावून टाक बाई. अगं तुला ओळखायला नको ना मग कोणी. सुशीलाबाई म्हणतात नाही नाही हे असले काही थेरबिर मला जमणार नाही. सुरेखा म्हणते त्या पिंकीला आणखीन कोणी ओळखलं म्हणजे, अगं तुला सोबत आणताना कोणी ओळखलं म्हणजे पंचायत होईल ना. सुशीलाबाई म्हणतात कुठून तुझ्या नादी लागले मी, असं झालंय मला, काय काय करायला लावणार आहे तुझं तुलाच माहित बाई. काय करू मी आता, माझेच हात दगडाखाली आले. आता या मजबुरीने सुशीलाबाई तिथून निघून गेलाय, त्यांच्या मनात इच्छा नाहीये हे सगळं करायची. आता सुशीलाबाई गेल्यानंतर लगेच संग्राम बाहेर येतो एका कपाटाच्या मागून आणि म्हणतो ही बाई वेळेवर कस्त खाणार नाही ना आई, त्यापेक्षा या बाईला पण आपण संपवलं तर, म्हणजे पिंकी सोबत ही पण बॅच चालली जाईल ना. मग आता लगेच सुरेखा म्हणते अरे ही बॅच जर गेली तर मग आपली डोके दुखीच जाईल की नाही, आपल्यासाठी तर मग डबल धमाकाचे बरंच होईल की आपल्यासाठी. म्हणजे पिंकी तर मरलच आणि तायडी गेली तर आणखीन बरं होईल, मग तर डोकेदुखीच संपल आपली. मग लगेच संग्राम कौतुक करतो त्याच्या आईचं, काय प्लॅन आहे ग आई तुझा, मस्तच. आता उद्या मज्जा येणार आणि हे दोघं जण एकमेकांना हात मिळवणी करतात. आता इकडे छबी तिचं अंथरुण आवरत असते तेव्हा धनंजय येतो तिथे आणि रंग घेऊन येतो. छबी तोंड वाकडं तिकडं करते आणि म्हणते तू कशाला आलायस रे इथे. धनंजय म्हणतो अगं तुला रंग लावायचा होता आणि गिफ्ट आणलंय ग तुझ्यासाठी. छबी त्याचा हात झटकते आणि म्हणते मला डिस्टर्ब नको करूस अजिबात. आता धनंजय म्हणतो असं काय करतोस ग छबी, मला आता सहन नाही होते तुझा बोला, असं नको वागूस ग, मला मान्य आहे माझी चूक झाली आहे पण मी तुझी किती वेळेला माफी मागितली आहे. बघ बापूसाहेबांना माफ केलंयस ना तू, मला का माफ करत नाहीयेस तू, आज रंगपंचमी आहे ना. अगं प्लीज झालेल्या गोष्टी विसर की. बघ मी गिफ्ट आणलंय तुझ्याकरता. छबी म्हणते ए बाबा मला नकोय तुझ्याकडनं काही, जा बरं इथून. धनंजय आता ओरडतो आणि म्हणतो बस कर ना ग छबी, किती त्रास देतेस, नाही सहन होते मला. छबी म्हणते सहन होत नाहीये तुला, अरे मला माहितीये तू खूप त्रास देणार आहेस अजून मला. तुला जर एवढंच माझं वाटलं असतं ना तर तू आधीच आला असता माझ्याकडे, पण तू बापूसाहेबांच्या पुढे पुढे करतोस कारण त्यांच्यामुळे तुझ्या महत्वाकांक्षा पूर्ण होणार आहेस ना. जेव्हा माझं मूल गेलं तेव्हा माझ्याशी बोललास तरी मला काय वाटतं काय नाही, माझ्या भावनांचा कधीतरी विचार केला का रे तू. तुला मोठा म्हणे सहन होत नाही, मला सगळी नाटकं माहिती आहेत तुझी, मला तुझ्याशी अजिबात बोलण्यात इंटरेस्ट नाहीये, चल जा तू निघ, मी माझ्या आयुष्यात खुश आहे एकटी. मला ना माझ्या भावंडाबरोबर रंगपंचमी खेळायची आहे, तू जा बाबा, नको उगाचच माझ्या पुढे पुढे करू. आता छबी ते गिफ्ट घेते आणि बाहेर फेकून देते आणि त्याला म्हणते हे रंगसुद्धा उचल इथून. आता धनंजय खाली मान घालून निघून जातोय, त्याच्याकडे दुसरा पर्याय सोडलेला नाहीये छबीने आणि छबी आता दार लावून घेते. पण आता पिंकी मॅडम पहाटे पहाटे उठल्यात आणि उठल्या उठल्या धनींची आठवण काढतायत. रात्री धनींनी लावलेला रंग अजून गालावर तिने तसाच ठेवलाय. पिंकी युवराजची आठवण काढतच असते तेवढ्यात दरवाजा वाजतो आणि नीरी आलेली असते. नीरी म्हणत असते हॅपी रंगपंचमी दिदे. आता पिंकी तिला म्हणते अरे नीरे तू. नीरी म्हणते हे काय, तू तर आधीच रंग लावून ठेवलायस. पिंकी म्हणते माझ्या धनीनी लावलाय रंग. पण अगं नीरे तू काय मला रंग लावतीयस, तू पण जा आणि डॉल्बी भाऊजीला रंग लाव ना आधी. आता नीरी म्हणते म्हणजे पण अगं दिदे पण डॉल्बी तर झोपलेले आहेत, ते अजून उठलेच नाहीये. पिंकी म्हणते थांब जरा, मी तुला ना मस्त सजवते. आता पिंकीने एक साडी काढली आहे व्हाईट कलरची आणि तिच्यासाठी पण काढली आहे. दोघी जणी या सेम टू सेम नटणार आहेत प्रेक्षकांनो. पिंकीने या नीरीला छान सजवलंय, अगदी सेम तिच्यासारखीच हेअरस्टाईल, तिच्यासारखीच साडी, दोघी जणी अशा नटून थटून तयार झाल्यात. नीरी म्हणते अगं दिदे आपण दोघी एकदम सेम टू सेम दिसतोय नाही का. पिंकी म्हणते काय सुंदर दिसते माझी बहीण. नीरी म्हणते तायडे तू पण छान दिसतीयस. पिंकी म्हणते आपण सेम टू सेम दिसतोय ना, हीच तर गंमत आहे ना. तू माझ्यासारख्या गेटअपमध्ये आता दिवसभर राहायचं आणि बायकात मिसळून जायचं. डॉल्बी भाऊजींना तुला शोधू दे आता दिवसभर, त्यांना लवकर रंग लावूच द्यायचा नाही, आता थोडा त्रास दे त्यांना. आता पिंकीने हा प्लॅनिंग केलाय प्रेक्षकांनो, पण माझ्या अंदाजाने आता या पिंकीच्या ऐवजी या नीरीवरच संकट येतं की काय की, कारण नीरी पण सेम टू सेम पिंकीच दिसतीये ना. असो आता ह्या पिंकी
पिंकीला भांडायचा आवाज येत असतो. या सुरेखा आणि सुशीला दोघीजणी मुद्दाम भांडतायत आता खोटं खोटं. सुरेखाबाई म्हणत असतात मी सरकारांना रंग लावणार. सुशीलाबाई म्हणतात मी साहेबांना रंग लावणार आहे. या घराची पहिल्यापासून प्रथा आहे, मी साहेबांना रंग लावल्याशिवाय रंगपंचमी सुरूच होत नाही. आली मोठी साहेबांना फसवून लग्न केल्याचं केलं म्हणते आली मी रंग लावणार आहे. सुरेखा म्हणते ते काही नाही मीच रंग लावणार आहे. आता ही पिंकी म्हणत असते अहो सासूबाई सणासुदीच्या दिवशी काय भांडताय तुम्ही. पण सुशीलाबाई म्हणतात हिला वाटतं की ही रंग लावेल, मी हिला रंग लावूच देणार नाही. आता पिंकीला आलं टेन्शन आणि इथेच हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे. पुढे आपण बघतोय या सुरेखाबाई पिंकीला भांग पाजतात आणि पिंकीला नशा चढते. आता सुरेखाबाई काय करणार ते बघूया. पण माझा अंदाज आहे प्रेक्षकांनो या सगळ्यामध्ये ही निरी अडकेल. तुमचा अंदाज काय आहे मला नक्की कळवा आणि बघूयात आता कुठला भन्नाट प्लॅनिंग हे करतायत, कारण बापूसाहेब पण येणार आहेत ना. आजचा रिव्ह्यू आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.